महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगरमध्ये एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली। रात्री 3 वाजण्याच्या दरम्यान ही आग लागली। आगीमध्ये भंगाराचे साहित्य जळून खाक झाले। कॅम्प 5 मधील गायकवाडपाडा परिसरात भंगाराचं गोदाम आहे, त्याला ही आग लागली। घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। भंगार दुकानाच्या बाजूला लोकवस्ती असल्याने परिसरामध्ये काही भीतीचे वातावरण निर्माण झाले। या ठिकाणी मला जसं माहिती मिळाली तसंच आम्ही फायर ब्रिगेडला कळून फायर ब्रिगेड सुद्धा एकदम युद्ध पातळीवर काम करते। या ठिकाणी 3 फायर ब्रिगेडच्या गाड्या येऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न त्यांचा सुद्धा चालू आहे खूप जोरात। आम्ही सुद्धा आजूबाजूचे जे इकडचे रहिवासी आहेत सर्वांना एक सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आम्ही सुद्धा, आणि टँकर सुद्धा या ठिकाणी मागवण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे। या आगीवर कसं नियंत्रण मिळवता येईल याचे ही साधारणतः 2:45 वाजता आग लागलेली अशी मला माहिती मिळाली। जशी माहिती मिळाली तसंच मी फायर ब्रिगेडला कळून या ठिकाणी फायर ब्रिगेड युद्ध पातळीवर काम करत आहे। जीवितहानी अजून काय झालेली नाहीये आणि तसेच आम्ही प्रयत्न केलेत आजूबाजूच्या लोकांना सर्वांना कळून जे आजूबाजूचे कारखाने आहेत जिनसे त्यांना त्यांचा काही माल असेल किंवा जी लोक असतील त्यांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न आम्ही चालू आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।